नमस्कार मंडळी, योगूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जो पदार्थ आपण करणार आहोत तो आहे आखाड स्पेशल. म्हणजे काय? आखाड स्पेशल म्हणजे तुम्ही चिकन, तंदुरी, मटन, चॉप हे ते सगळं तुमचा जेवणाचा पदार्थ तुम्ही करता ना. परंतु नाश्त्याचं काय मंडळी? सकाळपासून नाश्त्याचं काय? नाश्ता सुद्धा नॉनव्हेजमध्ये करायचा असेल तर हा नाश्त्याचा पदार्थ म्हणजेच एक सँडविच. एक सँडविच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चला तर मग बघूयात. एक सँडविच, अंडे का फंडा. तर मंडळी, आता एक सँडविच साठी लागणारं साहित्य पाहूयात. हे पहा, स्टफिंगसाठी गाजर, काकडी आणि हे 3 गावरान अंडी जी आहेत ती उकडून घेतलेली आहेत आणि ती स्मॅश करून घेतलेली आहेत. ही आहे सिमला मिरची, म्हणजे ही काळी मिरची पावडर आहे. म्यावनीज, म्याव म्याव. हे आहे बटर. हा आपला चाट मसाला. एक सँडविच करतोय ना, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ब्रेड. आम्ही घेतला आहे ब्राऊन ब्रेड. तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता. हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता आपण पाहूयात कृती. चला तर मग. तर मंडळी, आपण आता सँडविचचं बॅटर करूया. तर मंडळी, आता आपण सँडविचसाठी बॅटर काय हे मंडळी, आता आपण ब्रेडला बटर लावून घेऊयात. चला. छानपैकी भरपूर असं बटर ब्रेडला आपण लावून घ्यायचं आहे. ते फक्त एकाच बाजूने लावून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूनी नाही. हे पहा. तर मंडळी, आता आपण ब्रेडवरती स्टफिंग भरून घेऊया. चला. आता दोन्ही ब्रेडना दोन्ही बाजूने असं सिंगल ब्रेडनी कव्हर करायचं. सॉरी, हे एक, आता हे दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात, म्हणजेच टोस्ट करूयात. चला मंडळी, आता तव्यावरती आपण बटर लावून घेऊयात आधी छानपैकी. हे पहा. आणि त्याच्यावरती लगेचच आपला हा ब्रेड सँडविच, एक सँडविच रोस्ट करून घेऊया. तर आता आपण हा दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात. हा छान. हा पहा, इकडून कसा रोस्ट झालेला आहे छानपैकी. तर मंडळी, आता एक सँडविच रेडी टू सर्व. आता आपण हे सँडविच मस्तपैकी कट करूयात आणि सर्व करूयात. चला तर मग. तर मंडळी, अशा रीतीनं आपलं एक सँडविच तयार झालेलं आहे. आपण टेस्ट करूयात. याच्या बरोबर तुम्ही हे टोमॅटो सॉस जो आहे तो पण तुम्ही सर्व करू शकता. याच्यामध्ये हळूच मी थोडंसं बुडवून टेस्ट करणार आहे. वाह, लाजवाब. सर्व पदार्थांची टेस्ट मस्तपैकी जमून आलेली आहे. त्याच्यामध्ये ढोबळी मिरची आहे, झालंच तर मेयोनीज आहे आणि बाकी सगळे मसाले, चाट मसाला वगैरे, आणि मस्तपैकी टोस्ट झालेला आहे ब्रेड. त्यामुळे मस्तपैकी कुरकुरून लागतं. त्यामुळे मंडळी, आखाड स्पेशलमध्ये आपण हा ब्रेकफास्ट पण केलेला आहे नॉनव्हेजचा. तर अशाच विविध रेसिपीज पाहण्यासाठी योगूज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्ह्यू करा. खात राहा, सुखात राहा. योगूज किचन, एक सँडविच.